नमस्कार. द अहिल्यानगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. माझ्या बाजूला फोटो पाहत असाल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा फोटो आहे. कधी अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. हा फोटो, त्या फोटोला हार आणि माझ्या समोर जे आहेत ते नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके. ज्या माणसानं त्यांना आमदार केलंय, ज्या माणसानं राजकारणात बोटाला धरून आणलंय आणि जो माणूस अजितदादा गेल्यानंतर धाय मोकळून रडत होता, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात. आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी खूप धीर धरून या ठिकाणी लंके साहेब पुन्हा कामाला लागलेले आहेत. पुन्हा जी कामं आहेत, संसद सुरू आहे, तिकडे देखील जायचं आहे. मात्र वेळात वेळ काढून जे त्यांचं नातं आहे अजितदादांसोबतचं, त्याच्यावरती प्रकाश टाकायचा आहे. लंके साहेब, आज तुम्हाला मी स्वागत नाही म्हणणार आहे, कारण की आजचा जो विषय आहे, तो विषय खऱ्या अर्थानं आम्हाला देखील जड अंतकरण होते तुमच्याशी बोलताना. मात्र अजितदादांनी जे स्टेटमेंट केलं होतं तुमच्या उमेदवारीच्या वेळी, की तुला जर उमेदवारी देऊ शकलो नाही, तर मी बारामती लढणार नाही. आणि बारामती तो खऱ्या अर्थानं त्यांचं जे म्हणतात, की त्यांची ती मातृभूमी आहे आणि ती बारामती लढणार नाही. ही घटना कळली, काय भावना होत्या? विश्वास बसला का? मी ज्यावेळेस 27 तारखेला आमची रायगडाची मोहीम होती आणि ती मोहीम रायगडाच्या मोहिमेच्या नियोजनाच्या संदर्भात आम्ही रायगडावर 27 तारखेला होतो आणि ते उरकून मी मुंबईच्या एअरपोर्टवरून सकाळी 7 वाजता निघालो आणि 9 वाजता ज्यावेळेस दिल्ली या ठिकाणी विमान माझं लँड होत होतं, त्याच वेळेस मला एक लातूरच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला की दादांच्या विमानाचा ॲक्सिडेंट झाला. मला काही विश्वास बसला नाही आणि तो फोन कट केला. डायरेक्ट काहीतरी चुकीचं बोलतोय आणि दुसरा मला माझ्या एका कार्यकर्त्याचा, जवळच्या कार्यकर्त्याचा बारामतीतून फोन आला का दादांचा ॲक्सिडेंट झाला आहे. मग त्याला विचारलं काय झालं, ते म्हणाला काय झालं मला सांगता येणार नाही, पण ॲक्सिडेंट झाला आहे. मग मी तिथं आमचे एक पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला, काय झालं. तर त्यावेळेस जी घटना होती ती शॉकेबल होती, अविस्मरणीय म्हणजे ती घटना विसरू शकत नाही, एवढा भयानक होता. म्हणजे मी तरी एअरपोर्टला उतरल्यानंतर मला नेहमी दिल्लीच्या एअरपोर्टला आम्ही उतरतो. मला बाहेर कसं यायचं हे सुद्धा माझ्या लवकर मला हे व्हायना. त्यावेळेस CISFच्या लोकांनी मला त्या गेटवर बाहेर घेऊन आले. म्हणजे ते गोष्ट एकदम धक्कादायकच होती ना. जो माणूस आपल्याबरोबर नेहमी डायलॉग करतो आणि दादांचे ते बोलणं, चालणं, सगळ्या गोष्टी हे एकदम शॉक होता. तुम्ही दिल्लीत होतात, सुप्रियाताई दिल्लीमध्ये होत्या, सुनेत्राताई दिल्लीमध्ये होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडे गेला होतात, काय मी तिथून निघाल्यानंतर बाहेर पडल्यावर लगेच मी शहाजनपथला गेलो. पण माझी आणि ताईंची आणि त्या सुनेत्रा वहिनींची एक थोडी 5-10 मिनिटाची भेट झाली नाही. मग मी तसाच परत रिटर्न पुन्हा एअरपोर्टला तर काही विमान मिळालं नाही. मग ते संभाजीनगरला आलो आणि तसंच बारामतीला गेलो. खासदार साहेब, आपण दादांबद्दल बोलतोय. दादा हा असा माणूस होता, रागवतही होता आणि प्रेमाने जवळही घेत होता. तुमच्या बाबतीतली कुठली आठवण आहे का नाही, अशीच? दादांचं जे रागवणं ह्या त्या गोष्टी लोकांनी पाहिल्या. पण दादांचा दुसरा दादा एकदम हळवे होते आणि दादांचं मनात एकदम प्रत्येकाबद्दल एक आपुलकीचं नातं असायचं, म्हणून ते कामाच्या ओघातून एखाद्याला रागवायचे. पण माझ्या बाबतीत एक घटना मी कायम सांगतो. दादा अनेकांवर रागवले. मी एखादं दादांना न पटणारं काम जरी दादांकडे घेऊन गेलो, काय नाही फक्त डोक्याला हात लावायचा, काय करावं निलेशला, लगेच फक्त एवढंच बोलणार आणि लगेच त्या समोरच्या अधिकाऱ्याकडे ज्याच्याकडे काम आहे त्या कामाचा फॉलोअप घेणार नाही, तर त्या पत्रावर लगेच रिमार्क मारणार. माझ्यावर कधीच रागावले नाही. ते मी ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाची ज्यावेळेस सभा झाली, दोन्ही राष्ट्रवादी दादांची सभा बालेवाडीला झाली आणि आमची त्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली इकडं हॉलमध्ये झाली सभा. त्यावेळेस संध्याकाळी मी जरा आजारी असल्यामुळं पुण्याच्या गेस्ट हाऊसला मी ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलवून मला इंजेक्शन ते द्यायला. आणि नंतर माझी काही चॅनलवर मुलाखत चालू होती आणि ती मुलाखत चालू असताना मला दादांचा एक 2-3 मिस कॉल पडले. तर मला ती मुलाखत खंडित करता येईना. तर ते फोन होता तो त्यांच्या पी एच्या मोबाईलवरून फोन होता.
तर मी नंतर माझी मुलाखत झाली, इंजेक्शन घेतलं आणि मी फोन केला. तर ते पी-एला विचारलं मी, काय फोन केला का? ते म्हणला दादांनी फोन केला. तर म्हणलं मग त्या दादांकडे. त्यांनी दादांना आत्ताच आम्ही सोडलं, आता निघलो. तर मी एवढं पण त्यांना म्हणलं काय दादा रागावले काय? तर ते म्हणला नाही, दादा लय खुश झालेले, हसत होते. दादा तुझं भाषण ऐकून दादांना आनंद वाटला, दादांना बोलायचं होतं. म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत. लंकेश साहेब, तुम्ही एक आवर्जून सांगितलं की दादा तुमच्यावरती कधी रागवले नाही, मात्र कधी कधी दादांना राग आला तर ते अनेकांवरती रागवत होते. सगळ्यात मोठं काम केलं ते म्हणजे तुम्ही आमदार असताना जो काही निधी आणत होता दादांकडनं, काय स्ट्रॅटेजी होती, कशा पद्धतीने दादांना कन्व्हिन्स करत होतात की जो तुम्ही इतक्या प्रमाणात निधी आणला आणि तो विकास केलाय सगळ्या गोष्टींचा? दादांना काम करणारा माणूस हा आवडायचा. आणि दादा पवार फॅमिली ती एक खासियत आहे काय, सर्वसामान्य तळागाळातला एखादा कार्यकर्ता राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये जर चांगलं काम करीत असेल, त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला ताकद देणं ही त्यांची एक खासियत असायची. त्यामुळे निश्चित दादांचा मला तर झुकतं माप असायचं नेहमी. विकास कामात असो किंवा इतर सामाजिक कामामध्ये एक झुकतं माप असायचं. दादा नेता आणि दुसरीकडे तुमचं पवार कुटुंबाशी असणारं जे जवळीक नातं आहे ते आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये कधी दादांनी कुठल्या गोष्टीला धीर दिला अशी काही आठवण आहे तुमच्याकडे? अनेक गोष्टी राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस अनेक वेळा आम्हाला खरं एक आधार असायचा. आपण नाही का कधी कधी आपण सगळ्या गोष्टी करत असतो, राजकीय सामाजिक कौटुंबिक सगळ्या गोष्टी मागं एक आपल्याला एक नेहमी एक असं वाटतं की आपल्याला अडचणीत असा माणूस मदत करू शकतो. तर दादांबद्दल एक नेहमी आधार असायचा. ठीक आहे, कारण आम्ही हक्काने दादांना सांगायचो, हक्काने त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. तुमचे पक्षाचे 2 गट झाले होते, तुम्ही शरद पवारांसोबत होतात, मात्र कार्यालयातून कधी अजितदादांचा फोटो नाही काढला आणि तुम्ही बऱ्याचदा सांगायचात की माझं त्यांच्याशी बोलणंही व्हायचं. हा दरम्यानचा काळ कसा होता जेव्हा त्यांच्यापासून वेगळे झाला होता तुम्ही, मात्र मोठे साहेबांच्या जवळ होतात, पण अजितदादांपासून वेगळं होण्याचा काळ आणि दरम्यानच्या काळात कसं तुमचं कॉन्टॅक्ट व्हायचे? काय असतं, मी त्यावेळेस काही गोष्टी एक मला त्यावेळेसचा माझा काळ तर एकदम मला वाईट काळ गेला. वाईट काळ म्हणण्यापेक्षा मी राजकारणात म्हणतो, राजकारणात आपण राजकीय जीवनामध्ये आपला जो नेता असतो ना, त्या नेत्याशी मर्यादित आपण संबंध ठेवले पाहिजे. का असं म्हणतो? कारण आपण त्या नेत्याच्या एकदम हृदयापासून जर त्याच्यावर प्रेम केलं, त्याने आपल्यावर जर प्रेम केलं तर त्यानंतर त्रास लय होतो. कारण मी एकमेव असं होतो, माझा आणि दादांशी पण तेवढंच जिव्हाळ्याचं नातं होतं, तेवढंच प्रेमाचे स्नेहाचे संबंध असायचे, तेवढेच साहेबांबरोबर पण असायचे. मोठ्या साहेबांबरोबर तेवढेच ताईंबरोबर पण असायचे. म्हणजे माझ्यासाठी हे तिन्ही पण दैवत असायचे थोडक्यात. आता पण त्या तिन्ही दैवतामध्ये ज्यावेळेस वाटणी करण्याची वेळ आली तर त्यावेळेस निश्चित भयानक त्रास होत होता. पण मी सुद्धा माझ्या 1-2 मुलाखतीत सुद्धा सांगितलं मी त्यावेळेस. राज्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस 2019ची निवडणूक झाली त्यावेळेस पाठे दादांची शपथ झाली. त्यानंतर परत एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री दादा झाले, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा दादांनी तो निर्णय घेतला आणि तो निर्णयाच्या बरोबर आपण जर पाठीशी उभा नसतो राहिलो तर त्यावेळेस दादांना जर 2 पावलं मागे सरकायची वेळ आली असती तर दादांच्या राजकीय करिअरला धोका होता. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्यावेळेस विचार केला, आपल्या राजकारणापेक्षा आपल्या समाजकारणापेक्षा दादांचं राजकारणामध्ये राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एक निलेश लंके नसल्याने राज्याच्या राजकारणात पुढं नुकसान होणार नाही, पण एक दादा नसल्याने निश्चित राज्याचं नुकसान होईल. हा त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला, माझ्यासारख्याने मी तरी केला आणि त्यावेळेस दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी होत्या. 2019ला 18च्या दरम्यान मला दादांनी बोलून घेतलं, मला विधानसभेची उमेदवारी दिली. ज्यावेळेस मला समाजात लोक काही सांगायचे की तुला बरोबर घेतील, प्रवेश करतील, तुला फसवतील, त्यावेळी दादांना मला दादा असं लोकांचं म्हणणं आहे. दादांनी मला एकदा नाही 4 वेळा सांगितलं
जर तुला मी उमेदवारी देऊ शकलो नाही तर मी बारामतीची विधानसभेची उमेदवारी करणार नाही, एवढं परखडपणे सांगितलं. ठीक आहे, माझ्यासारखा माणूस विधानसभेत आला, विधानसभेची उमेदवारी मिळाली. माझ्या प्रचाराला पवारसाहेब आले. नंतरच्या कालखंडात पवारसाहेबांशी तेवढी जवळीक. दादांनी विधानसभेत आपल्याला घेऊन जाण्याचं काम केलं, सगळी ताकद मागं उभा करण्याचं काम केलं. तर दादांच्या ह्या घडामोडीत दादांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण त्याचबरोबरीने दुसरं, ज्यांनी आपल्याला मुलाप्रमाणे प्रेम दिलं, ज्यांनी आपल्याला वेगळी दुनिया दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मी बऱ्याच वेळा सांगतो, मी पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो असून पवारसाहेबांमुळं, पहिल्यांदा विमानात बसलो पवारसाहेबांमुळं. तर त्या दैवताशी कुठंतरी आपली राजकारणामध्ये ह्या वयामध्ये दगाफटका आपल्याकडून होतोय याची सुद्धा जाणीव होती. पण दुसरी एक भावना नेहमी असायची की आपल्या राजकारणाच्या कारकिर्दीपेक्षा दादांचं राजकारणामध्ये राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळेस सुद्धा माझ्या कार्यालयातला मोठ्या साहेबांचा, ताईंचा फोटो, माझ्या प्रत्येक पोस्टवरला साहेबांचा, दादांचा, ताईंचा फोटो कधी गेला नाही. माझी एक कायम नेहमी सिक्वेन्स असायची, मोठे साहेब, नंतर दादा, नंतर ताई. ती सिक्वेन्स आज पण राहिली. पण मी महाविकास आघाडी असताना साहेबांना मी शब्द दिला होता की साहेब, साहेबांनी मला सांगितलं तुला लोकसभा लढावं लागेल. पण तो शब्दसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा होता, तो शब्द पाळणं गरजेचं होतं. पण मी लोकसभेची निवडणूक लढवत असताना ह्या सगळ्या घडामोडी दादांना पण माहीत होत्या. या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाला अंधारात ठेवून केलं नाही. त्यामुळं आजही त्यांच्याशी माझं राजकारणामध्ये पक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात जरी काही मतभेद झाले असेल, पण माझ्यावर जे प्रेम पहिल्या दिवशी ज्या दादांचं होतं ते शेवटच्या दिवशीपर्यंत तेच प्रेम टिकून होतं. या सगळ्या गोष्टी याचाच प्रत्यय आलाय तो म्हणजेच पुण्याच्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड असेल. आठवणीनं दादाने तुमचं खूप प्रेमानं नाव हे मीडियाच्या समोर देखील घेतलं होतं. खूप वर्षानंतर असं ऑन ग्राउंडला तुम्ही भेटलेला असाल, लोकांमध्ये भेटलेला होतात. काय संभाषण झालं होतं? जे दोन गट पडले होते, एकत्र येणार होते, याच्यावरती काय बातचीत झाली होती का? मला निवडणुकीच्या आधी दादांचा फोन आलता का 1-2 सभेला तुला यावं लागेल. आणि नंतर तर आम्ही 1-2 सभांना बरोबर होता. पण काय माझ्याबरोबर जे पहिलं जे बोलणं असायचं त्या बोलण्यामध्ये एक कण मात्र सुद्धा इकडं तिकडं कधी बोलण्यात डिफरन्स नाही झाला दादांचा. आपण नाही का एखादा आपल्यातला जवळचा माणूस वेगळ्या राजकीय प्रवाहात गेल्यानंतर कधी कधी आपण त्याच्याशी बोलण्याचं आपलं ट्युनिंग बोलणं बदलतं. पण माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा दादांचा माझा फोन झाला. त्यांना तर इतका आनंद वाटला, म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी माझी इथं काही ठिकाणी रॅली होती आणि मी रॅलीत असल्यामुळं मला ते कळालंच नाही. दादांची 30-32 मिस कॉल होती. पण मी ज्यावेळेस मोबाईल बघितला त्यावेळेस रात्रीचे 2-2:30 वाजली होती, 3 वाजली होती. मग मी सकाळी परत दादांना फोन केला. त्यांनी काय नाही तुला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. या सगळ्या गोष्टी म्हणजे मी पण दादांना दादा तुम्हाला भेटायला येतो. म्हणजे मी खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांना एक निश्चित चांगला आनंद झाला होता का आपल्यातला एक कार्यकर्ता, आपला कार्यकर्ता नेहमी माझ्याबाबत एखाद्या अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर कधी दादांच्या तोंडातून असा शब्द नाही गेला का हा माझा कार्यकर्ता आहे, असं कधी नाही. फोन केल्यानंतर निलेश हा माझा घरातला आहे, त्याचं काम झालं पाहिजे. आणि हा फोन असायचा कधी. आपण नाही का राजकारणामध्ये सांगतो हा माझा कार्यकर्ता आहे, त्याचं काम करा. पण कायम त्यांचं वाक्य असायचं, निलेश हा माझा घरातला आहे, त्याचं काम झालं पाहिजे. एवढं आमची अटॅचमेंट होती. त्यामुळं आणि स्पष्टता होती. आता तुमचं अगदी नुकतंच महिनाभरापूर्वी सोबत असाल, शेवट काही तुम्हाला सांगून म्हणजे आठवते काही बोललं की काहीतरी दादाने तुम्हाला मेसेज दिलाय किंवा ते काम करायचंय, काही गोष्टी करायच्या आहेत? पिंपरी चिंचवडच्या आणि पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही 14 हॉटेलवर मिटिंग झाल्यानंतर आम्ही गाडीत बसलो. गाडीत चर्चा पण झाल्या, गप्पा पण झाल्या. तर दादांना पुढे 1-2 सभेला जायचं होतं. मी आणि सुनील टिंगरे आम्ही एवढं म्हणलं दादांना, आता तुम्ही ठीक आहे, तुम्ही बोला आणि लगेच जा. नाही मला त्यांनी सांगितलं नाही तू बोल आधी, मग मी नंतर बोलतो. मग मी सांगितलं नाही तुम्ही बोला, मग तुमच्यानंतर आम्ही बोलून जाऊ. तेच बोलणं शेवटचं झालं म्हणायचं. गाडीत त्याच दिवशी शेवटचं गाडीत बसणं झालं.
लंके साहेब, दादांचं राजकारण हे वेगळं होतं. बघितलं असेल आपण की 3 दिवस झालं जो संपूर्ण महाराष्ट्र आहे, देशातली नेते मंडळी आहेत, ते हळहळ व्यक्त करतायत. राजकारणाची दिशा बदलत चालली आहे. राजकारणात अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. दादांच्या राजकारणातून या नवीन पिढीनं काय संदेश घ्यावा तुम्हाला असं वाटतं? दादांचं राजकारण म्हणजे दादांनी राजकारणाला महत्त्व नाही दिलं. राजकारणातून समाजकार्य आणि सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी नेहमी त्यांचा एक हातखंडा असायचा. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ना, म्हणजे पूर्ण वेळ कामाला सकाळी 7 वाजता माणूस कामाला सुरुवात करणारा माणूस संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत कामात असायचा. कंटिन्यू मीटिंग एवढा कामाचा झपाटा असणारा माणूस मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहिला नाही. नेहमी एक समाजाबद्दल तळमळ असणारा माणूस. दादा नाहीयेत आता. दादांशिवाय पुढचा प्रवास करायचा आहे. पवार कुटुंबाच्या अगदी जवळ आहेत म्हणून राजकारणात तुमचं पारडं हे जड आहे, हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. दादा नाहीयेत, काय हरवले असं वाटतंय? ती पोकळी कशी भरून काढायला आता? निश्चित शेवट दादांचं जाणं, दादांची ही पोकळी भरूनच निघू शकत नाही. हे नुकसान नुसतं पवार कुटुंबाचं नाही झालं, आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नाही झालं, ते राज्याचं नुकसान झालं. तुम्ही पाहिलं असेल, ज्या पवारसाहेबांनी अनेक गोष्टींचा चढ-उतार पाहिला, त्या पवारसाहेबांची सुद्धा त्या दिवशीची जर तुम्ही बाईट पाहिली, पवारसाहेबसुद्धा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलते. म्हणजे हा पवारसाहेबांसाठी सुद्धा एक धक्काच होता, तो सगळ्यांसाठीच. हे इतकं अचानकपणे घडलेलं आहे. अनेक कांगोरे केले जात आहेत. अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही नेते मंडळी बोलत आहेत. तुमच्या मनात काही शंका आहे? काय असतं, शंका निर्माण करणं, त्यावर आक्षेप घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर त्याला आपण आपलं मन कुठंतरी डायव्हर्ट झालेलं पाहिजे. पण आम्ही त्या धक्क्यातून आज पण निघलेलोच नाही. की मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की बसल्यावर आपण स्वप्नात तर नाही ना, म्हणजे दादांचं जाणं आज पण असं वाटतं की आपल्याला स्वप्न पडले व ही घटनाच खरी नाही, स्वप्नात घडले असं वाटतंय कधी कधी. त्यामुळं ह्या गोष्टीतूनच आपण बाहेर नाही पडलो तो ह्या शंका कुशंका तर्क वितर्क काढण्यालाच त्याला अद्यापर्यंत आपण त्या खोलाशी गेलोच नाही. जाता जाता एक जबाबदारीनं प्रश्न तुम्हाला विचारेल. अजितदादा आता नाहीयेत. अजितदादांचे जवळचे होता. तुम्ही हक्काने सांगता की ते कधीच तुम्हाला रागवलेलं देखील नाही. त्यावरनं त्यांचं असीम असणारं प्रेम तुम्ही त्यांच्या घरातले आहात असं सांगत होते. श्रद्धांजली म्हणून काय कामं कराल? काय भविष्यात आहे? दादांना जी श्रद्धांजली अर्पण करायची आहे, कशा स्वरूपात अर्पण करणार आहात? दादांना श्रद्धांजली जर खरी अर्पण करायची असेल तर ती कामाच्या माध्यमातूनच करावं लागेल. म्हणजे दादांना अभिप्रेत अशी कामं आपल्याला समाजामध्ये केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली त्या ठिकाणी होईल. मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायचं, जर एखादी घटना घडल्यानंतर निसर्गसुद्धा थांबतो. काय निसर्गसुद्धा थांबतो. ज्या दिवशी दादांची अंत्यविधी मांडली होती, त्यावेळेसच्या दादांनी इतके वृक्षावर प्रेम करणारा माणूस दुसरा कोणीच पाहिला नाही मी. त्यावेळेस त्या बारामतीतल्या प्रत्येक इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली आहेत मोठमोठाले, पण एक पानसुद्धा हलत नव्हतं. हे माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं, अरे पहा ना, ते झाडाचं पानसुद्धा हलत नाही. पान आपण किती स्तब्ध वातावरण निसर्गात असलं तर पान तर हलतं ना, पण एका झाडाचं पानसुद्धा हलत नव्हतं. म्हणजे निसर्गसुद्धा थांबला होता. म्हणजे हे सुद्धा मी जवळून पाहिलं. येत्या काळामध्ये 2 गट एकत्र होतील, त्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. तुम्ही त्या बाजूने कसा हातभार कराल या गोष्टीसाठी, जी दादांची इच्छा अपुरी राहिलेली आहे? होईन आता या सगळ्या गोष्टी, याला काही थोडा वेळ जाऊन द्यावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं ह्या पक्ष, पार्ट्या, घडामोडी हे सगळ्या हे राजकीय प्रवाह असतो, हे होतच असतो. शेवट हे सगळ्यांना, पहिली गोष्ट सगळ्यांना ह्या धक्क्यातून बाहेर निघावं लागणार आहे की आता दादा गेलेत, आता आपल्याला पुन्हा एकदा नवीन जोश आणि नवीन ताकदीने पुढं आलं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी विसरण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ जाऊन द्यावा लागतो. आत्ताच जर आपण राजकीय आखाडे मांडत बसलो, राजकीय डावपेच जर मांडत बसलो, तर याचा अर्थ ह्या दुनियामध्ये फक्त राजकारणासाठी स्वार्थासाठीच आपण जगतो का?
स्वार्थाच्या राजकारणाच्या पलीकड दुनिया आहे. ते म्हणजे माणूस महत्त्वाचा आहे. आपला जीवाभावाचा माणूस, हाडामासाचा माणूस जर आपल्यातून गेला तर आपण राजकीय आखाडे मांडणं सुद्धा चुकीचं आहे. आज सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. पवार कुटुंबावरती तुमचं प्रेम आहे म्हणून हा प्रश्न विचारतीये. काय वाटतं तुम्हाला? शेवट आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बऱ्याच वेळा त्या कायदेशीर ती जागा रिक्त जास्त दिवस राहून देता येत नाही का काय? ती काही टेक्निकल बाजू आहे का काय कायदेशीर? बऱ्याच वेळा नाही का आपण आता लगेचच्या लगेच आपण पदभार द्यावा लागतो. असं पण आपण नाही का एखाद्याचं सरपंच पद गेल्यानंतर प्रभारी म्हणून त्याची निवड करतो आपण, प्रशासकीय म्हणून. असं काही कायदेशीर बाजू आहे का? का त्या जागेवर लगेच नियुक्त करणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टी काय आहे, ह्या तरी मला तरी अद्यापपर्यंत त्या गोष्टीबाबत मी कुठला विचार केलेला नाही. तुमची त्यामुळे भावना काय त्या आहे आज? गोष्टीवर भाष्य करणं योग्य नाही. सगळ्यात महत्त्वाचं. तुमची त्यामुळे भावना काय एखाद्या आहे आज? गोष्टीबद्दल आपल्याला जर माहितीच नसेल, एवढं कशामुळे एवढा अर्जंटली शपथ घेतली, त्यामागे काय कारण आहे? काही चर्चा घडलेली आहे का? काही राजकीय बोलणं झालेलं आहे का? राज्याच्या हिताचं, अजून वेगवेगळ्या समाजाच्या हिताचं. या गोष्टी कुठल्या मला माहिती नसल्यामुळं याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. कारण ही सगळ्यात महत्त्वाची जी वाईट घटना घडली दादांची, ती आमच्या सर्वांसाठी एक जीवाला कुठंतरी वेदना देऊन गेलेली घटना आहे. नक्कीच आपल्यासोबत खासदार निलेश लंके होते. ते सांगतात अजूनही धक्क्यातून सावरलेलो नाहीये, आम्ही त्याच धक्क्यात आहोत. मात्र ते आपल्याशी बोलले, दादांना कधीच कुणी विसरू शकत नाहीये. हा देशही नाही आणि हा महाराष्ट्रही नाही.